रामकृष्ण हरी मित्रांनो. आणि विषय असा आहे मित्रांनो, आज घरून निघायचं एवढा कटाळा आला तर तुम्हाला काय सांगायचं. कारण जवळजवळ आता 4-5 दिवस झाले एवढा पाऊस चालू आहे. आणि आम्हाला जायचं छत्रपती संभाजीनगरला मित्रांनो. रात्री निघालो होतो, पण रात्री तुम्हाला सांगतो लई दमल्यामुळं जरा कॅन्सल केला आम्ही. आणि एवढा पाऊस चालू असताना मित्रांनो, एवढं म्हणजे थकलेला असताना माणसाला एक कळतं मित्रांनो की बाबा माणसाला एक थकण्याचा आणि याचा अधिकार नाही. कारण जबाबदारीचं एकदा माणसाला जर हे असलं ना तर त्या माणसाला कधी थकण्याचा अधिकार नाही. आता काय म्हणता याच्यावर? हो, जबाबदारीचं ओझं आहे आपल्या अंगावर म्हणल्यावर केलंच पाहिजे ना. हा विषय मित्रांनो, शेवटी जबाबदारी टाळता येत नाही आणि माणसाला एकदा मोठं झाल्यावरती थकण्याचा अधिकार नाही. बरोबर ना? रामकृष्ण हरी मित्रांनो आणि तुमचा लाडका पप्या. मित्रांनो आपण निघालो बरं का नावाशोरून डायरेक्ट तुम्हाला जाऊ छत्रपती संभाजीनगरला. देवाचं जरा दर्शन बिर्शन घेतलं. दे बाप्पा सुखाचं ठेव, जरा पाणी बिनी कमी लागून दे. म्हणलं चला मस्त घेऊन निघालो बरं का. मग काय आपण मस्त घेऊन निघालो तुम्हाला सांगतो. आणि एकदम पाऊस बिऊस एकदम मस्त, एकदम रावळी राठोड आणि एकदम पाऊस चालू होता बरं का. लगेच काय टिपॉइंटला युटर्न मारला. युटर्न मारून तुम्हाला सांगतो मस्त पाणी बिनी एकदम धबधबा वगैरे चालू झाला. पण तुम्हाला काय सांगायचं, हे गव्हाण फाट्याचं ट्रॉफिक 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 फार एवढं ट्रॉफिक नाही मित्रांनो, काय सांगायचं. लय वैताग हो. डायरेक्ट तुम्हाला सांगतो माप्याला आलो की माप्याला तर बार बाबा म्हणलं आता काय पोहतो काय बाबा. मोकार जेसीबी बीसीबी पार पाण्यात बुडायला लागलं. म्हटलं आता काही खरं नाही. तुम्हाला काय सांगायचं, मोकार पाऊस हो. मुंबईनी पार पेटवलं बार पाण्याने हो. काय सांगायचं बार. म्हणलं आता या गाड्या काय पोहत झाल्यात का काय बार. काय सांगायचं तुम्हाला, लय जाम मोकार तुम्हाला. आणि मुंबईत आलो तर तुम्हाला काय सांगतो, एकदम धबधबे बिबधबे एकदम डोंगरातून पाणी बिनी एकदम खतरनाक मध्ये एकदम चालू होतं तुम्हाला सांगतो. मग काय निलू दादा आला, म्हटलं डायरेक्ट आपल्याला जरा दादा शॉपिंग करूया. मग दादानी जरा शॉपिंग बिपिंग केली. जरा आम्ही पेरिटेटर घेतलं बरं का मित्रांनो. मग मस्त की तुम्हाला सांगतो बिल मारलं जरा. मग मोकार खाद्य घेतलं. दादा म्हणला जाम नाही लागत. जाम तर दादाच्या तोंडात काय पडलं होतं काय माहिती. दादानी मोकार जाम लावून घेतलं. मोकार म्हणजे एवढं जाम का काय सांगायचं. मग काय डायरेक्ट आपण आलेलो आहे मित्रांनो समृद्धी महामार्गावर. मित्रांनो एकदम मस्त गाडीचा पण जरा व्हिडिओ घेतला पाहिजे. जरा लाईक फॉलो जरा लोक जरा करतात म्हणजे. मग काय जरा दादाला म्हणलं तुमचा पण व्हिडिओ घेऊ. डबा बिबा आणला तर म्हणलं जरा डबा बिबा सोडला बरं का मित्रांनो. चला मित्रांनो आम्ही जेवण करून घेतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक फॉलो करा. रामकृष्ण हरी.